Hi students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you geometry's first lesson 1.2. Okay, so in the book Mathematics part 1 for standard 9th we have learned, union and intersection of sets in the topic on sets. Okay, now let us describe a segment, ray and a line as sets of point. I think already you have know all concepts of what is segment, ray, line. From 5th standard you learning these. Okay, so line segment. What is line segment? A union set of a point. Okay, A and B. Okay, that is line segment. Suppose this is point. Okay, and the set of point, that is line segment. मी अब सेट ऑफ पॉइंट म्हणजे आता बघा बरं, ए पासून बी पर्यंत जेवढे पण पॉइंट्स आहे ते एका सेट मध्ये येणार अँड दॅट सेट इज आर लाइन सेगमेंट. ओके, सो द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ अ सेगमेंट इज कॉल्ड length of the segment. Length of a segment, suppose 2 centimeter, AB is equal to 2 centimeter. So 2 centimeter is the length of that point AB, point segment AB. Okay, and segment we can write this also like this, segment in short. Okay, so that is length AB. See, length AB is equal to, we can write this. Okay, we can write like this, distance distance A comma B. ओके, दोघांचा पण मीनिंग काय आहे रे, सेमच आहे. तुम्ही लेंथ ए बी लिहा, अदरवाइज डिस्टन्स पॉइंट ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स मीन्स सेम. आता हा जर सपोज तुम्हाला 2 सेंटीमीटर असेल तर दोघांमधलं डिस्टन्स पण काय असणार आहे, 2 सेंटीमीटर. आणि आपण कालच्याच याच्यात बघितलं, लेक्चरमध्ये 1.1 मध्ये बघितलं की डिस्टन्स कसा काढायचा असतो. ओके, सो लेंथ ए बी इज इक्वल टू 5 इज ऑल्सो रिटर्न ॲज ए बी इज इक्वल टू 5. ओके, युनिट नाही दिलेलं आहे म्हणून आपण नाही म्हणत आहे. सो नाऊ रे ए बी, यू नो रे ए बी. आता मला सांगा बरं, मी एखादा रे काढते, त्याचं मला कोणीतरी नाव सांगायचंय. ओके, वेट मिनिट. हां, चला, हु विल गिव मी आन्सर? फर्स्ट टेल मी युअर नेम, and after that you will give me answer. Ha, Ray, Samiksha, who is there? Huh? Okay, give me answer, anybody? Ray PQ. Ray PQ. Okay, किसने दिया आंसर? श्रावणी. ओके, नेक्स्ट अवनी, सार्थक. रे क्यू. रे क्यू. फटाफट आन्सर द्यायचंय, एकदम पटकन. येस, रे. अवनी, सार्थक, गिव मी आन्सर. श्रेया. अरे त्यात लाजण्यासारखं काहीच नाहीये, आपण क्लासमध्येच बसलेलो आहोत आणि सगळे आपले फ्रेंड्सच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पटकन. महक, गिव मी आन्सर फास्ट. वैष्णवी तर पटकन आन्सर देत असते. हा, बोल लवकर. हा, कोणी आन्सर दिला आता? महक. ओके, महक, ऍब्सोल्युटली राईट. रे क्यूपी. मी नेहमी सांगत असते बघा की जो याचा ओरिजिन असतो ना रेचा, त्याच्यापासूनच स्टार्ट करायचं असतं. मुद्दा मी तुम्हाला एक्झाम्पल घेतलं का, एक्झाम्पल घेतल्यामुळे काय होतं की तुमचं एकदम ही कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होणार, एकदम तुमच्या डोक्यात बसणार नाही. अरे मला माहिती आहे इथे आम्ही चुकलो होतो म्हणून आन्सर द्यायचं. जर चुकले ना तुम्ही तर तुम्ही जास्त हुशार होतात. मग आता श्रावणीने उत्तर दिलंय ना, श्रावणीला माहिती नेक्स्ट टाइम असं होणारच नाही श्रावणीकडनं कधी. श्रावणी नेहमी क्यू पी असंच आन्सर देणार.
म्हणून सांगत असते की तुम्ही आता अवनीचं ठीक आहे, अवनीने मला आधीच सांगितलं की तिचा माईक ऑन नाहीये, पण बाकीचे होते ना, सार्थक होता, श्रेया होती, भरपूर मुलं आहेत, वैष्णवी आहे, द्यायचं आहे आन्सर इथून पुढे. ओके सो suppose A and B are two distinct points. A union set of all points on segment AB and the points P such that A, B, P, मी सांगितलं हे कालच्या याच्यात लिनियर पॉइंट्स असतात, हे is called ray AB. Here point A is called starting point. आता हा जो A आहे हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि म्हणून लिहिताना आपल्याला रे ए बी लिहा, अदरवाइज रे ए पी लिहा, नो प्रॉब्लेम. पण स्टार्टिंग पॉइंट म्हणजे आपला जो जिथून ओरिजिन आहे त्याचा लाईनचा, त्याला मात्र तुम्हाला आधी घ्यावं लागेल. नेक्स्ट लाईन ए बी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे की आता ही एखादी सपोज लाईन आहे तर इथे कुठेतरी ए पॉइंट घेऊ शकता, इथे याला ए बी म्हणा, अदरवाइज बी ए म्हणा, नो प्रॉब्लेम. कॉन्ग्रुएंट सेगमेंट, आता सेगमेंट म्हणजे की सेम डिस्टन्सचे जे, आता बघा हा जो आता हा सेगमेंट आहे, सेगमेंट तुम्हाला माहिती आहे, लाईन म्हणजे काय की दोन्ही साईडने ती वाढत जाणार, आणि सेगमेंट म्हणजे काय की इथे थांबून गेली आहे, खंडित होणे इन मराठी. ओके सो इथे दोन्हीकडे कट झालेली, आता इथून पुढे ती वाढणार नाहीये. त्याचं मेजरमेंट सपोज 3 सेंटीमीटर आहे सेगमेंट ए बीचं, आणि सीडीचं पण 3 सेंटीमीटर आहे. सो बोथ सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज लेंथ ए बी, इकडे बघू शकताय तुम्ही, लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी, and then that is why segment AB congruent segment CD. So properties of congruent segment. Suppose there have आता बघा इथे दोनच आपल्याला सेगमेंट दिसत आहे, मी एक तिसरी आपण स्वतःच काढूया, दॅट इज AB आणि CD EF. ओके EF also 3 सेंटीमीटर. Wait a minute. EF. So what is reflexivity? Reflexivity means two segments that are congruent and same where is that, wait a minute, या दोघांचं सेम मेजरमेंट असणार आहे. ए बी इज इक्वल टू सी डी, देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. सॉरी इथे रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, सॉरी याच्यामध्ये काय असणार आहे की आता सपोज ए बी आहे, हा ए बी जो आहे तो स्वतःलाच कॉन्ग्रुएंट आहे. ओके ए बी कॉन्ग्रुएंट ए बी, दॅट इज रिफ्लेक्सिव्हिटी. सब आता सिमेट्री म्हणजे काय की याच्यामध्ये दोन कंपॅरिझन असतं की दोघं पण सेम असतील, अगदी इक्वल. सो इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी, देन सी डी कॉन्ग्रुएंट ए बी. म्हणजे आता बघा ए बी सी डीला कॉन्ग्रुएंट आहे, तर सी डी पण काय आहे ए बीला ऑब्व्हियसली कॉन्ग्रुएंटच आहे. दोघं एकमेकांना जर कॉन्ग्रुएंट असेल दॅट टाइम सिमेट्री. आता ट्रान्झिटिव्हिटी काय असतं बरं, ट्रान्झिटिव्हिटी सपोज हा आहे आपला ई एफ. ओके आता हा 3 सेंटीमीटर, हा पण 3 सेंटीमीटर, हा पण 3 सेंटीमीटर, म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट सी डी, सी डी कॉन्ग्रुएंट ई एफ, म्हणजेच ए बी कॉन्ग्रुएंट ई एफ. ओके कळलं का तुम्हाला सगळ्यांना की हे दोन कॉन्ग्रुएंट आहे आणि हे पण दोन कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच हा आणि हा पण काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. याला काय म्हणायचं, ट्रान्झिटिव्हिटी. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, मिड पॉइंट माहितीच आहे सगळ्यांना की सपोज सेगमेंट ए बी 5 सेंटीमीटर असेल तर त्याचा मिड पॉइंट जो आहे अगदी मधला, तो मिड पॉइंट इथे जर असेल तर ए एम कॉन्ग्रुएंट एम बी, कारण ए एम हा किती असणार आहे 2.5, तर बी एम पण किती असणार आहे 2.5. व्हेरी गुड, आता कसे छान बोलले बरं. सो आणि हे लिनियर असणार आहे बरं का नेहमी, ए एम बी हे लिनियर पॉइंट्स असणार आहे. बघा इथे ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. ऑब्व्हियसली इथे एक मिड पॉइंट आहे आणि इथे एक मिड पॉइंट होईल का, जर इथे मिड पॉइंट असेल तर हा
आणि हा बघा बरं सेम असेल का नाही, किंवा हा मिड पॉईंट असेल तर हा आणि हा सेम असेल का नाही. म्हणजे एक प्रत्येक सेगमेंटमध्ये फक्त एक आणि एकच मिड पॉईंट असतो. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. आता कंपॅरिझन करायचं माहिती आहे ना, कमी जास्त. ओके, तर आता बघा सेगमेंट ए बी इज स्मॉलर दॅन सेगमेंट सी डी. सो हाऊ कॅन वी राईट डाऊन दिस? सेगमेंट ए बी इज smaller than segment CD. Otherwise, you can write this segment CD is greater than segment AB. Okay, so that is comparison. Perpendicularity of a segment or a ray. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला सांगितलंय परपेंडिक्युलर म्हणजे सपोज हा एक सेगमेंट आहे आणि त्याच्यावर हा सेगमेंट सपोज त्याच्यावर हा सेगमेंट असेल तर तो, आणि इथे जर 90 डिग्रीचा जर इथे अँगल होत असेल म्हणजे राईट अँगल असेल तर तो काय असतो? परपेंडिक्युलर असतो. ओके, तर या परपेंडिक्युलरचं साइन कसं आहे? अशा पद्धतीने सेगमेंट ए बी. सो सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर ऑन लाईन सी डी. हा ए बी आहे ना, तो सी डीवर परपेंडिक्युलर आहे. आणि असंही अजून म्हणू शकतोय सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर ऑन रे सी डी. आता इकडनं जर धरलं सी डी म्हणजे असं इथून रे पण होतोय, तो रे सी डी असंही आपल्याला म्हणता येणार आहे. सो डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. आता एक लाईन आहे बरं का इथे. वेट अ मिनिट. आता इथे मी एक लाईन काढलेली. आता माझ्याकडे एक पॉइंट आहे. ओके, आणि मी तुम्हाला विचारलं की अरे सांगा रे ह्या लाईन पासून हा पॉइंट किती सेंटीमीटर आहे दूर, त्याचं डिस्टन्स सांगा बरं या लाईन पासून. तर तुम्ही काय करणार रे? तुम्ही एक स्केल घ्याल आणि सपोज माझी ही स्केल आहे असं समजा, आणि मग इथून तुम्ही मोजायला सुरुवात करणार. मग आता इथून माझी स्केल स्टार्ट आहे. हा इथे माझं 0 काहीतरी असं ते समजा ते ठीक आहे. मग इथून तुम्ही मोजायला स्टार्ट करणार आणि मग इथपर्यंत, म्हणजे हे काय झालं दोघांमधलं डिस्टन्स. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला एखादी लाईन आहे आणि एखादा जर पॉइंट आहे तर तुम्हाला त्याचा डिस्टन्स काढायचा असेल. आता काय झालं की तुमच्यापैकी कोणीतरी एकाला मी सांगितलं की डिस्टन्स मोजा, तर काय केलं हे बघा, इथे स्केल इथून स्केल ठेवली, त्याने अशी थोडीशी ठेवली बरं का चुकून. किंवा एकाने काय केलं, समर्थने काय केलं, बरोबर सरळ ठेवली. मग जर खरोखर ती परपेंडिक्युलर असेल ना तर डिस्टन्स ॲक्युरेट मिळेल. किंवा एखाद्याने अजून काय केलं, थोडीशी वेट अ मिनिट, हे असं अशा पद्धतीने. अजून एखाद्याने काय केलं की डिस्टन्स मोजायला घेतलं पण असं सरळ न होता, हे बघा इथे एकदम परपेंडिक्युलर नव्हता, हा थोडासा रॉंग झालाय. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी पॉइंटचा डिफरन्स मिळेल आणि तुमचं जे लाईन पासूनचं जे डिस्टन्स आहे ना ते ॲब्सोल्युटली रॉंगच असणार आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यावर जर तुम्ही परपेंडिक्युलर काढला. आता परपेंडिक्युलर कसा काढायचा हे पुढे असणारच आहे, त्यामुळे मला ते आत्ता नाही मी सांगत. तर मग परपेंडिक्युलर काढला, मग आता तुम्ही तुमचा सेट स्क्वेअर असतो तुमच्या कंपोस्ट बॉक्स, त्याच्याने पण तुम्ही काढू शकताय. तो असाच इथे असतो, मिनिट माझा पेन, असं इथे सेट स्क्वेअर ठेवून याच्यावर व्यवस्थित त्या पॉईंट इथे घेऊन मग तुम्ही काढू शकताय. तर तो परपेंडिक्युलरचं मग नंतर तुम्ही इथे मेजरमेंट घेतलं की तुम्हाला कळेल की त्याचा डिस्टन्स किती आहे. ओके, तर याप्रमाणे इथला हा जो परपेंडिक्युलर आहे याला म्हटलं जातं डिस्टन्स सी डी, म्हणजे या लाईन पासून सी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स, हे आपल्याला मेन सांगायचं आहे. ओके, आता नेक्स्ट जे मेन आहे ते आपलं आहे प्रॅक्टिस सेट 1.2. ओके, तर आता प्रॅक्टिस सेट 1.2 आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि ते कसं, सो वी विल सी. क्वेश्चन 1. The following table shows point on a number line and their coordinate. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not.
आता तुम्ही जर 1.1 अगदी व्यवस्थित सॉल्व केली असेल, नुसतं बघून फायदा नाही आहे, तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये ते उतरवावे लागेल, तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली करावं लागेल. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल ना, तेव्हा मात्र तुमच्यामध्ये परफेक्शन येईल. आणि म्हणूनच सारखं आम्ही सांगत असतो, अरे होमवर्क करा, स्वतः ट्राय करा. ओके, कम टू द पॉइंट. सो सेगमेंट डीई अँड सेगमेंट. आता डीई, सपोज एक सेगमेंट आहे डीई आणि दुसरा सेगमेंट आहे ए बी. दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे की नाही रे? आता नुसतं याचे कोऑर्डिनेट जरी मी इथे लिहिले तरी मला कळणार नाही की ते कसं आहे. तर मला आधी काय करावं लागेल, त्यांच्यातला डिस्टन्स काढावं लागेल. आता डिस्टन्स कसं काढायचं हे तर स्पेशली ॲक्च्युली सांगायची सुद्धा गरज नाही आहे. सो हे बघा, आता मला पहिले डीईचा डिस्टन्स काढायचा असेल तर कसा काढणार मी? मग पहिले डीचा कोऑर्डिनेट घेणार. डीचा कोऑर्डिनेट काय आहे? -7. Coordinate of the point E is 9 and coordinate of the point D is 7. -7. हे मी काय बोलले? आय डोंट नो. ओके, हां. मग इथे पहिले ईचा कोऑर्डिनेट 9 आणि डीचा कोऑर्डिनेट घेतलं -7. आता आपण डिस्टन्स काढताना आपण बघितलं की ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर हा मायनस करायचा असतो. जसं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली तसं लिहायचं आहे की ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. So what is the greater coordinate here? 9 minus, we have to write down minus as it is, and then smaller coordinate is -7. So -7. Okay, 9 plus 7 we get answer 16. Now our distance of DE is equal to 16. As it is, we have to find the distance of AD also. Okay, sorry, AD nahi, AB. We have to find out segment AD now. Means distance of AD. मग आपल्याला पहिली सेगमेंट जी होती ती किती आहे? 16. पहिल्या सेगमेंटचं नाव काय आहे? DE. ओके, मला पहिला सेगमेंट मिळाला, तो किती आहे? 16. काय असेल युनिट नाही माहिती म्हणून मी 16 हे एक्झाम्पलसाठी तुम्हाला लिहिते मी. चला, आता आपल्याला दुसरा सेगमेंट बघायचा आहे ए बी. तो फाइंड आउट करूया. तर ए बी फाइंड आउट करताना पण तसंच लिहायचं की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -3, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 5. ओके, सो you can see here 5 is the greater number than -3. So we have to subtract -3 from 5. But सबट्रॅक्ट करताना बघा, इथे आता ब्रॅकेटच्या बाहेर -3 असेल, सॉरी मायनसचं साइन असेल, तर हा -3 बाहेर येताना त्याचा अपोजिट नंबर येतो, दॅट इज +3. सो वी गेट आन्सर 8. सो डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 8. ओके, सो वी हॅव टू ड्रॉ हिअर ए. तुमच्या एक्झाम्पलसाठी म्हणून लिहिते, ॲक्च्युली लिहिण्याची गरज बिलकुल नाही आहे, काढायची इथे काही गरज नाही आहे. सपोज इथे आहे आपला AD. सो 8 युनिट, आय डोंट नो सेंटीमीटर और मीटर. ओके, AB. सो विच इज द ग्रेटर? DE. सेगमेंट DE इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. सो आता इथे आपल्याला लिहायचंय. आता आपल्याला इथे दिसतंय की एक लहान मोठा आहे, ऑब्विसली कॉन्ग्रुएंट तर नाहीच आहे. आपला एम काय, आपला मेन क्वेश्चन काय आहे की आपल्याला कॉन्ग्रुएंट आहे की नाही. इथे दिसतंय की कॉन्ग्रुएंट तर बिलकुलच नाही आहे. मग डिस्टन्स लेंथ DE इज नॉट इक्वल टू AB. लेंथ AB फ्रॉम 1 and 2. आपला इथे 1 होता आणि इथे 2 होता, याच्यावरनं आपल्या लक्षात आलं. आता आपण काय करतोय आणि म्हणून आपण लिहायचंय की सेगमेंट DE अँड सेगमेंट AB आर नॉट कॉन्ग्रुएंट. बरं, आता कोणाला नाही समजलं त्यांनी मला विचारा. आय विल एक्सप्लेन इट अगेन अँड अगेन, बट यू हॅव टू आस्क मी, देन आय विल नो, म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजतंय की नाही समजतंय. गिव्ह मी आन्सर फास्ट.
श्रद्धा समजलं? हो टीचर. ओके. सॉरी, महक गिव मी आन्सर. समजलंय टीचर. व्हेरी गुड. हां, वैष्णवी आहे, अजून मला जेवढे नावं इथे दिसतात तेवढे मी बोलतेय. ठीक आहे, चला. श्रावणी समजलं का? हो टीचर. ओके, गुड. तर श्रेया समजलं का? सार्थक? हां हां श्रेया समजलं. व्हेरी गुड. सार्थक? ज्ञानेश? हो टीचर समजलं. ओके. समर्थ? समजलं टीचर. व्हेरी गुड. हां, ठीक आहे. तर याच मेथडने आपल्याला सेकंड वन पण, मी आता सेकंड वन पण सॉल्व्ह करून दाखवते. पुढे मात्र तुम्हाला स्वतः ट्राय करायचं. ओके. सो सी, आता काय सांगितलंय? सेगमेंट बी सी. सेकंड वाला जो आहे तो काय? सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी. आता जर तुम्हाला बी सी करायचं असेल, डिस्टन्स तुम्हाला पहिले काय काढावं लागेल? बी सी चा तुम्हाला डिस्टन्स काढायचा आहे. आणि डिस्टन्स काढायचा असेल तर ऑलरेडी आपण शिकलोय की कसा काढायचा. मग याच्यामध्ये पहिले कोऑर्डिनेट्स लिहून घ्यायचे. मग इथे तुम्ही पहिलं स्टेटमेंट लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट काय इथे बी इज 5. आणि सेकंड स्टेटमेंट लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट सी इज 2. ओके. समीक्षा समजलं का नक्की? हो टीचर. व्हेरी गुड. जर कालचं लेक्चर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर नक्कीच कळेल. नंतर आता इथे तुम्ही काय करणार की तुम्ही हे स्टेटमेंट तुम्ही लिहून घेतलं. ओके, की याचे कोऑर्डिनेट्स हे मस्ट आहे. आणि सिन्स मग आता याच्यामध्ये 5 इज ग्रेटर दॅन 2. मग आता इथे तुम्ही काय लिहिणार की ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. सो 5 minus 2 we get answer 3. Length BC is equal to 3. Okay. Now next, AD, we have to find distance AD. So coordinate of the point A is -3 and coordinate of the point D is -7. आता बघा, इथे दोन्ही पण मायनस मायनस आहे. आता ज्यांना माहिती नाही ना हे बेसिक रूल, त्यांच्यासाठी मी परत बेसिक रूलचं एक लेक्चर ठेवेन. काही टेन्शन घ्यायचं नाही. पण नंबर लाईनवर आता मी हे ॲक्च्युली खूप वेळा सांगितलंय, पण तरी पण एकदा मी सांगते की इथे सपोज 0 असेल ना आणि इथे पॉझिटिव्ह 1 2 आणि इकडे -1 -2 असं असेल ना, तर तुम्ही बघा हे जे निगेटिव्ह नंबर्स असतात ना त्याच्यामध्ये जो छोटा नंबर असतो ना तो नेहमी मोठा नंबर असतो. आणि मी तुमच्या मदर टंगमध्ये समजून सांगते, त्यामुळे तुम्हाला समजणार नाही हे तर मला माहिती आहे, असं होणारच नाही. तुम्ही आणि टेन्शन घ्यायचंच नाही. नाही समजलं ना 10 वेळा विचारायचं. मी तुम्हाला एकदा नाही 10 वेळा सांगेन, पण मात्र तुम्ही विचारलं पाहिजे. आणि एवढं सांगून एवढा एफर्ट्स घेऊन जर तुम्हाला टेस्टमध्ये ह्यावेळेस मार्क्स कमी पडले तर मात्र मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला डायरेक्ट क्लासवरच बोलवेल मग. ओके, कम टू द पॉइंट. आता याच्यामध्ये काय असतं बरं का, की आपण ह्या साईडला जसं जसं जाणार ना तसं तसं ही साईड नंबर्स मोठे मोठे होत जाणार. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की पॉझिटिव्ह नंबर्स असतात ना हे नेहमी मोठे असतात, बिगर असतात, ग्रेटर असतात दॅन नेगेटिव्ह नंबर. हां, तुम्हाला मी विचारलं 0 आणि 1 मध्ये कोण मोठा, तर ऑब्व्हियसली 1च मोठा. माझ्याकडे 0 चॉकलेट आहे, माझ्याकडे 1 चॉकलेट आहे, तर 1 चॉकलेट आहे ना, दॅट इज वाय 1 इज द ग्रेटर नंबर. पण मी जर तुम्हाला विचारलं 0 मोठा की -1 मोठा, मग 0 हा नेहमी मोठा असतो बरं का. म्हणजे समजा -1 म्हणजे कसं येईल माहितीये का, हा 0 इज बिगर दॅन -1, की आता माझ्याकडे 1 पण चॉकलेट नाहीये. ओके, -1चा अर्थ मी थोडंसं लिटरली छोट्याशा अगदी याच्यात सांगते की माझ्याकडे 1 पण चॉकलेट नाहीये म्हणजे 0, पण माझ्याकडे -1 चॉकलेट आहे. म्हणजे आता मला पूनम टीचरने 1 चॉकलेट दिलं, पण ते -1 मध्ये ना तो 1 चॉकलेट दिलेलं ते माझ्या हातून निघून जाणार आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे -1 चॉकलेट आहे. म्हणजेच काय की 1 आला ना तो त्यातून निघून जाणार. मला सपोज 10 चॉकलेट्स दिले पूनम टीचरने, तर माझ्याकडे माझ्याकडे -1 आहे ऑलरेडी. म्हणजे माझ्याकडनं 1 चॉकलेट निघून जाणार आहे आणि माझ्याकडे 9च उरणार आहे. असं असतं -1. तर ते जाऊ दे, आता मी तुम्हाला खूप डीपली सांगायची ॲक्च्युली गरज नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की -1 मायनस साईन असेल ना, आता -3 आणि -7
तर कोण सांगेल विच इज द श्रेया, विच इज द ग्रेटर नंबर? श्रेया, समीक्षा. -3. ॲब्सोल्युटली राईट आन्सर. -3 इज द ग्रेटर नंबर दॅन -7. ओके, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच लक्ष आलेलं आहे लक्षात. मग आता याचं लिहिताना कसं लिहिणार बरं आपण? -3 मायनस इथे -7 करणार आपण. ओके, कारण दोन्ही पण मायनस मायनस असेल. आता इथे -3 वी हॅव टू राईट डाऊन ॲज इट इज, आणि -7 हा ब्रॅकेटमधून बाहेर येताना +7 झाला बिकॉज इथे मायनसची साईन आहे. इथे प्लस असेल तर ॲज इट इज तो -7 बनून बाहेर येतो, पण इथे जर मायनस साईन असेल तर बिलकुल तो तसाच्या तसा येत नाही. मग एक प्लस एक मायनस आहे, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की एक प्लस साईन असेल आणि एक मायनस साईन असेल तर सबट्रॅक्शन होतं नेहमी. मग 7 मधून 3 मायनस झाला, किती आन्सर आहे? 4. आणि बडे नंबर का साईन म्हणजे प्लस. मग आपल्याला आन्सर काय मिळालं? AD = 4. आता तुम्ही इथे बघू शकता की BC किती आहे? 3 आहे आणि AD किती आहे? 4 आहे. दॅट मीन length BC is not equal to length AD from 1 and 2, so segment BC and segment AD are not congruent. Okay, any difficulty till here? If you have any difficulty then ask me. Okay, लगेचच विचारायचं. Any difficulty? No. Okay. अजून कोणाला काही डिफिकल्टी आहे का? नो. ओके. मग याच मेथडने तुम्हाला बाकीचे सम्स पण सॉल्व्ह करायचे. मग आता इथे बघा ई आणि बी आपल्याला काय करायचंय? थर्ड वन जे आहे ते ई बी म्हणजेच बीई, काही हरकत नाही. ई बी म्हणा, अदरवाईज बीई म्हणा. आणि सेगमेंट डीई AD याचा मधला डिस्टन्स काढायचा आहे. तर चला काढूया आपण. मग आता इथे पहिलं आपण एवढं तुम्ही पार्ट बघा पहिले, म्हणून मी हे तुम्हाला पहिले तर हे तुम्ही स्टेटमेंट लिहिलं. याच्यामध्ये कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट E इज 9 आणि B पॉइंटचा 5. 9 इज ग्रेटर, सो 9 - 5 = 4 म्हणजे डिस्टन्स BE 4. आता तुम्ही बघू शकताय की पुढचा जो आहे आपल्याला ADचा डिस्टन्स काढायचा आहे. ऑलरेडी आपण वरती पण काढला होता. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट A इज -3 अँड कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट D इज -7. So -3 is the greater than -7 and that is why we get answer 4. So length AD is equal to 4. आता आपण बघू शकतोय की AD पण 4 आहे आणि BE पण 4 आहे. इथे तुम्ही बघताय मग इथे तुम्ही बघतायत की लेंथ जी आहे याची कसली BE ती पण 4 आहे आणि लेंथ कोण AD ची पण किती आहे? 4. आणि मग इथे तुम्ही लिहायचंय लेंथ BE इज इक्वल टू लेंथ AD फ्रॉम 1 and 2 and that is why segment BE and segment AD are congruent. आणि congruentचं साइन तुम्हाला माहितीच आहे. सो यू कॅन राईट दिस like this, segment BE congruent length segment AD. ओके, इट इज व्हेरी इझी. आता क्वेश्चन 2 घेतोय आपण. ऑलरेडी मिड पॉइंट काय असतो मी एक्सप्लेन केलेला आहे. सो पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. सेगमेंट AB चा मिड पॉइंट आहे, बरोबर आहे. जर सेगमेंट AB चा M हा मिड पॉइंट असेल आणि मला जर AM चं तुम्हाला डिस्टन्स काढायला लावला तर तुम्ही कसं लिहितात? लेंथ AM इज इक्वल टू, मग लेंथ AM किती आहे रे? AB च्या हाफ असेल, बरोबर आहे की नाही? मग हाफ ऑफ म्हणजे काय? इथे इनटू हाफ ऑफ लेंथ AB म्हणजे लेंथ AB च्या हाफ कोण असेल? AM असेल. AM काढायचं असेल तर तो हाफ आहे AB च्या. आणि मी समजा तुम्हाला असं सांगितलं की AB काढायचा आहे आपल्याला, तर तो कसा लिहिणार आहे तुम्ही? आणि तुमच्याकडे AM ची व्हॅल्यू आहे, त्या टायमाला तुम्ही डिवाइड न करता 2 × AM करणार, लेंथ AM. ओके,
असं तुम्हाला करायचं आहे. वेट अ मिनिट. तर कळलं का? लेंथ AM जर काढायचं असेल तर हाफ ऑफ AB म्हणजेच AB चा अर्धा. मग आता बघूया आपल्याला काय सम काय आपलं. वेट अ मिनिट. मग आता AB इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ. असं तर तुम्ही ओरली पटकन सांगाल. AB जर 8 आहे तर टीचर AM 4 झाला ना. हे कशाला तुम्ही अगदी सांगतायत. अरे सोपं आहे, पण आपल्याला स्टेटमेंट पण द्यायचं आहे. सो लेंथ AM इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ AB. M आणि का बरं असं रिझन देणार की नाही तुम्ही? जर रिझन द्यायचं असेल तर मग तुम्ही लिहिणार ना M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. असं नाही तर मग M कुठे पण दिला असेल तर असं शक्यच नाही. सो AM इज इक्वल टू 1/2 म्हणजे हाफ इंटू याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली किंवा प्लेस केली 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8. वी गेट आन्सर 4. लेंथ AM इज इक्वल टू 4. आता बघा P इज द मिड पॉइंट ऑफ CD आणि CP ची व्हॅल्यू काय दिली आहे 2.5. जर CP 2.5 आहे तर ऑब्विसली CD 5 असणार आहे. पण मग ते लिहिता आलं पाहिजे. पुन्हा मग तुम्ही असंही लिहू शकताय. इथे असंही तुम्हाला काय काढायचं आहे, काय फाइंड आउट करायला लावलाय लेंथ CD. मग तुम्हाला अशी सोपी मेथड पण मी सांगते की एक मिनिट बघा. आता इथे काय CD लेंथ CD इज इक्वल टू 2 इंटू दोघांपैकी एक कोणताही दिला तरी चालेल. PD दिला किंवा CP दिला त्यांनी तर कोणताही दिला तरी सेमच. तर मी इथे काय घेणार आहे आपल्याला लेंथ CP. CP हा. मग आता इथे 2 इंटू CP ची व्हॅल्यू काय आहे रे 2.5. हा. आणि मल्टिप्लिकेशन 5 2 जा 10. इथे 1 2 2 जा 4 आणि 5 आणि 1 नंतर पॉइंट म्हणजेच आन्सर आलं 5. युनिट नाही दिलंय म्हणून युनिट लिहिण्याची गरज नाही. असंही करू शकताय तुम्ही. हे तर इझीच आहे मी सांगितलं तसं. आणि ओ नो वेट अ मिनिट. समृद्धी ऑन कर पटकन इकडनं. सो आता तुम्ही इथे असं पण लिहू शकताय वरच्या मेथडने की CP इज इक्वल टू हाफ ऑफ CD. मग CP ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला हाफ, तसंच CD ची व्हॅल्यू दिली नाही. हा 2 इकडे डिवाइड मध्ये तर इकडे जाताना मल्टिप्लाय मध्ये झाला आणि म्हणून 2.5 इंटू 2 आणि मग इथे CD. एवढं कशाला करताय, जाऊ द्या ना, येतंय ना. हे असंही केलं तरी चालणार आहे. आपल्याला कसं आहे की पटकन आन्सर काढायचं आणि पटकन 1 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. 1 मार्कासाठी खूप वेळ नाही घालवायचा आहे. फटाफट करून आणि मोकळा. आपल्याला बरोबर वेळेमध्ये आपला आन्सर शीट म्हणजे व्यवस्थित आन्सर्स लिहून झाले पाहिजे. क्वेश्चन 4. आता AB दिलेला आहे सेगमेंट 5 सेंटीमीटर, BP दिलेला आहे 2 सेंटीमीटर, AP दिला आहे 3.4 सेंटीमीटर. कम्पेअर द सेगमेंट. आता हे सगळे आता हे आहे ते कम्पेअर करायचे. कम्पेअर करणं म्हणजे काय असतं रे? तुमच्या घरी पण तुम्ही म्हणताय की मम्मी काय ग नुसते कम्पेअर करत असते. जाऊ दे ना, असू दे तिला किंवा त्याला कमी मार्क. आम्ही करतोच आहे ना आमच्या पद्धतीने. हा. तर याला म्हणजे इन शॉर्ट मला तुम्हाला सांगायचं कंपॅरिझन म्हणजे काय की अरे त्याला जास्त मार्क पडले मला कमी पडले. म्हणजे कंपॅरिझन करताना आता याच्यामध्ये 5 सेंटीमीटर म्हणजे सगळ्यात मोठा. त्याच्यापेक्षा छोटा भाऊ कोण रे AP आणि सगळ्यात छोटा भाऊ कोण PP. मग लिहा तुम्ही तसं. फक्त इथे पहिले गिवन तुम्हाला जे आहे ते तुम्ही ॲज इट इज लिहून काढलं. मग नंतर तुम्ही त्यांचे जे आता तुम्ही असं पण लिहू शकता इथे 5 ग्रेटर दॅन 3.4 ग्रेटर दॅन 2 यालाच म्हणतात कंपॅरिझन. ओके. मिडलला कोण आहे? मग आता AP असंही लिहिलं तरी चालेल. हे बघा असंही लिहिलं तरी चालेल किंवा आपण जसं लिहितोय तसंही लिहिलं तरी चालेल. दोन्हींचा अर्थ तुला जास्त मार्क आहे असं म्हटलं काय किंवा मला कमी मार्क आहे असं म्हटलं काय, दोघांचा मीनिंग सेमच. मग आता 5 वाला कोण आहे रे? लेंथ AB. फक्त समजलं करू नका बरं का. रिअल मध्ये समजलं असेल तरच मला सांगा. मग इथे लेंथ AB आणि इथे 2 म्हणजे कोण आहे रे? 2 कोणाचं आहे? लेंथ BP. ओके.
लेंथ BP. आता मग यांची लेंथ वरनं आपण ठरवलं की कोण लहान कोण मोठं. मग आता इथे लिहिताना आपण फक्त इथे आपल्याला काय लिहायचंय, सेगमेंट. कारण इथे बघा ना आपल्याला सेगमेंटला कम्पेअर करायला लावलेलं आहे आणि हे त्याचे लेंथ आहेत. मग लेंथ वरनं आपण कम्पेअर केलं म्हणून इथे लेंथ लिहिलं. आता मी इथे काय लिहिणार, सेगमेंट AB. आता मी लिहित नाही पूर्ण. सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन AP असंही लिहिलं तरी चालणार आहे आणि असं आपण लिहितोय तसं लिहिलं तरी चालणार. पुन्हा इथे आपण लिहिणार सेगमेंट AP आणि पुढचं ॲज इट इज मी लिहित नाही. ओके, सोपं आहे की नाही कम्पेअर करणं. मी तुम्हाला ही PDF पण पाठवते, आज आठवणीने पाठवते. हां, कळलं का? फक्त अडलं तरच बघायचं आहे, स्टेटमेंट वगैरे त्याची कसं लिहायचं असतं ह्यासाठी मी पाठवणार आहे. बरं, इथपर्यंत समजलंय नक्की? व्हेरी गुड. आता राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स टू द फिगर गिवन बिलो. तुम्ही आता बघितलंय तुम्ही रे वगैरे ज्या कॉन्सेप्ट आहे ह्या मी तुमच्या अगदी क्लिअर केलेल्या आहेत. राईट द अपोजिट रे ऑफ रे RP. बरं, पहिले मी अपोजिट रे काय असतो ना हे तुम्हाला सांगते. आता सपोज ना हा एक आहे आणि याला इकडनं पण आहे, हां इकडनं पण आहे सपोज, आणि इथे कुठेतरी O पॉइंट आहे, इथे P पॉइंट आहे आणि इथे Q पॉइंट आहे. आता बघा रे OP जो आहे ना हा इकडे चाललाय. O पासून जर आपण ओरिजिन धरला तर P इकडे चाललाय, पण O पासूनच आपण ओरिजिन धरला तर Q इकडे चाललाय. म्हणजे OP च्या अपोजिट कोण रे, सांगा ग चला. OQ बरोबर. OP च्या अपोजिट रे मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही पटकन म्हणाल OQ. दिसतंय ना आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये अपोजिट रे म्हणजे काय की एक ह्या दिशेला चाललाय तर दुसरा कुठे चाललाय, दुसऱ्या दिशेला चाललाय. अपोजिट डायरेक्शनला चाललेत दोघ जण, तर याला काय म्हणायचं, अपोजिट रे. ओके, तर मग आता आपण इथे बघूया की RP जो आहे हे बघा, इथे RP R आहे पॉइंट. R आपला काय झाला, ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. मग आता RP इथून जर पुढे आपण गेलो तर RP च्या अपोजिट रे जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय लिहू शकता बरं आन्सर? रे RT and RS. नाही, काय काय परत सांगा, कळलं नाही मला, ऐकायला नाही आलं. रे RT and RS. हा, रे RS म्हणू शकता किंवा RT पण म्हणू शकताय. ओके, मग और का दिलंय म्हणजे तुम्ही यू कॅन से रे RS अदरवाइज रे RT. म्हणजे इथे तुम्ही रे RS म्हटलं तरी तो पुढेच जाणार आहे आणि RT म्हटलं तरी तो पुढेच जाणार आहे. कारण इथून तो एकदा स्टार्ट झाला की तो इथे पुढेच जात राहणार आहे. मग इथे मध्ये मध्ये कोणतेही पॉइंट येऊ द्या. ओके, सो राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड RP. आता बघा हा काय आहे रे, हा PQ इकडे चाललाय आणि दुसरा कोणता आहे RP. म्हणजे R इथून स्टार्ट होणार. ओके, आता इथे थोडं वरती धरते आणि इथून तो पुढे जाणार. ओके, मग यांच्यातला इंटरसेक्शन कोण असणार रे? इंटरसेक्शन म्हणजे असा भाग की जो दोघांमध्ये पण. मग आता जर आता बघा इथून मी निघाली. ओके, इथून मी निघते आणि इथून समजा चला श्रावणी निघते. ओके, तर माझी भेट कुठून होणार श्रावणीची? मी P पॉइंटवर आहे आणि श्रावणी O पॉइंटवर आहे. मग श्रावणी O पॉइंट पर्यंत येऊ द्यावं लागेल, तोपर्यंत आमच्या दोघींमध्ये काहीच भेट नाहीये. इथून पुढे मात्र आम्ही इंटरसेक्ट झालोय. इथे पॉइंट असणार आहे, वेट अ मिनिट, प्रजय किती लेट झालंय प्रजय तुला. ओके, इथे झालं S. आता लेक्चर संपायचं. ओके ओके, आय विल टॉक विथ यू लॅटर. हा, PS म्हणजे आता हा इथे S काहीतरी नाव असेल, Q नाव असेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण श्रावणी आणि मी कुठे कोणत्या पॉइंटला भेटली? P पॉइंटला. इथून मात्र आम्ही चाललोय कुठेतरी मैत्रिणीकडे एखाद्या आमच्या. तर मग इथून जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं आमचा पुढचा जो भाग असेल तो आमचा इंटरसेक्शन असेल. म्हणजे आम्ही दोघी जण इथून भेटलो आहोत.
मग आन्सर काय येईल आपलं इथून, मग पी रे पी एस म्हणा किंवा रेस पी क्यू म्हणा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तसंच मला इथे आन्सर पाहिजे. हा सांगा बरं, ह्या दोघां, इथून श्रावणी निघाली आहे, इथून मी निघाली आहे, मग आता तुमचा इंटरसेक्शन रे कोणता, रे, हा रे पी क्यू. बरोबर, आता कळलंय मला माहिती आहे तुम्हाला कळलंय आता की ह्या पी पॉइंट पासून पी क्यू रे म्हणायचंय, पण रे पी क्यू. ओके, बर हे कळलं. आता थर्ड वन बघा, युनियन. राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. पहिले बघायचंय आपल्याला रे कोणता आहे, पी क्यू. हो जॉमेट्री, मी तुला व्हिडिओ सेंड करते. ओके, रे पी क्यू आणि दुसरा काय आहे रे क्यू आर. आता हा एक रे बघा ना तुम्ही की हा रे जो आहे ना पी क्यू तो इकडे चाललाय, तर क्यू आर जो आहे ना तो कुठे चाललाय, क्यू आर हे बघा क्यू पासून स्टार्ट होऊन आर कडे म्हणजे इकडे चाललाय. आता आपल्याला काय पाहिजे आहे, युनियन पाहिजे आहे. याच्यातला युनियन सेट कोणता आहे, तर युनियन सेट म्हणजे काय, कोणता येईल रे. आता फक्त तुम्ही बघू शकता की एवढाच पार्ट जो आहे ना हा एकत्र आहे, मग ही एक प्रकारे तुमचं लाईनच आहे. ओके, मग तुम्ही काय आन्सर देणार, लाईन. हा एक मिनिट, नाही क्यू आर, सॉरी. हा म्हणजे कुठून निघताय, थांबा. हा पहिले काय पी क्यू, वेट मिनिट, पी क्यू म्हणजे रे पी क्यू. आता हा इकडनं रे इकडनं इकडे चाललाय आणि दुसरा काय आहे रे क्यू आर. ओके, म्हणजेच मग आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे आहे याच्यामध्ये युनियन विचारलंय तुम्हाला, युनियन सेट. तर मग याचा आन्सर काय, हा याचा आन्सर काय येणार तुम्ही सांगा बरं मला आता. क्यू आर, रे क्यू आर, नाही लाईन, लाईन क्यू आर. बर, कसं काय आलं ते पण सांगा बरं जरा. इतर ते युनियन आहे म्हणजे एकत्र येत आहे. हा युनियन म्हणजे काय की एकत्र येणे. वेट अ मिनिट, इथे मला पुन्हा वाटतंय टेक्स्टबुक मधलं आन्सर. कितवं आहे आपलं, थर्ड वन आहे ना. थर्ड वनचं रे क्यू आर. ओके बरोबर आहे, रे क्यू आर म्हणावं लागेल. इथे थोडस आन्सर लाईन झाल्यामुळे कन्फ्यूज होतोय आपण. इथे रे म्हणावं लागेल, रे क्यू पासून स्टार्ट होतंय पुढे आणि क्यू आर म्हणावं लागेल, क्यू आर. ओके, हा इथे लाईन म्हणून चालणार नाही. हा परत एक्सप्लेन करता. हो 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 करते. आता बघा याच्यामध्ये की क्यू आर कुठून स्टार्ट होत आहे आपल्याला, राईट युनियन सेट ऑफ रे पी क्यू चा जो इकडे पी क्यू आहे आणि रे क्यू आर, पी क्यू म्हणजे इकडे चाललाय आणि क्यू आर इकडे चाललाय. हा नाही, क्यू आर चा इकडे चाललाय आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, युनियन सेट सांगितलाय. युनियन सेट काय येणार मग आपला, इथे रे लाईन क्यू आर म्हटलेत ना ते, तर ते लाईन क्यू आर नाही होत ना. इकडनं बघितलं आपण आणि इकडनं बघितलं तर ऍक्च्युली फक्त पी क्यूच पाहिजे. ओके समजतंय, फक्त लाईन पी क्यूच घ्या याच्यामध्ये युनियन, बाकी कुठे एकमेकांना भेटतायत ते कळतंय का. हे बघा लाईन क्यू आर म्हणण्या हे आलं लक्षात, सॉरी. हा बरोबर आहे, लाईन क्यू आरच आन्सर बरोबर आहे. का परत सांगते मी. आता इकडे घेते, याच्यात कन्फ्युजन होत आहे. हा इथून पी आहे आणि इकडून काय आहे, सपोज इथे आर घेऊया. हा आणि इकडे काय आहे, क्यू आहे.
आता इकडचे पॉइंट लिहिण्याची गरज नाही. आता बघा की आपल्याला काय सांगितलं, युनियन. युनियन म्हणजे काय, आपण सेट शिकलोय की नाही. सेट, युनियन सेट म्हणजे काय की सपोज ए सेट आहे त्याच्यातले सगळे इलेमेंट्स आणि बी सेट आहे त्याच्यातले सगळे इलेमेंट्स जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हटलं जातं, युनियन म्हटलं जातं. बरोबर. मग आता याच्यामध्ये काय घडतंय, इथे काय घडतंय महक, वेट अ मिनिट, काय चाललंय हे. इथे काय होतंय, पी पासून हा एवढा पार्ट इकडे पुढे 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 जाणार आणि पी पासून इकडे आर, दुसरा काय सांगितलंय त्यांनी, क्यू पासून आर म्हणजे हा इकडे पुढे 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 जाणार तो सगळा पार्ट. म्हणजे एक प्रकारे लाईनच झाली ना. म्हणजे इथून पुढे जाणारी लाईन आणि ह्या पुन्हा पॉइंट वरून इकडे जाणारी लाईन. तर ही म्हणजे रे, म्हणजे ह्या रे, ही पूर्ण लाईन जी आहे ती काय होईल, मग त्याचा युनियन होईल. कळलंय का. युनियन कसं म्हणता येईल तुम्हाला इथे, कारण इथे तुम्ही बघू शकताय आपण थर्ड वनचा विचार करत आहोत. बघा, युनियन सेट म्हणजे रे पी क्यू लाईन मध्ये जेवढे पण पॉइंट्स आहे ते सगळे एकत्र आणि रे क्यू आर मधले सगळे पॉइंट्स, सगळे पॉइंट्स बरं का. मग आता पी क्यू, आता इकडनं बघा मी इथून पी क्यू निघाली लाईन, चला निघाली. म्हणजे ह्या लाईन वरची सगळे पॉइंट्स घ्या प्लस आता इकडनं मी असं लिहिते हा. आणि आता क्यू पासून स्टार्ट होणारे आपण, म्हणजे बघा इथे माझं दिसतंय कर्सर, क्यू पासून स्टार्ट होणार आणि इकडे जाणार म्हणून ते मी आता इथे काढते. बघा इथे हा, हे सगळे पॉइंट्स एकत्र केले. भले तिला पुढे पुढे जाऊ द्या ना, इकडे पण पुढे पुढे जाऊ द्या, पण हे सगळे पॉइंट्स एकत्र केले तर युनियन सेट होतो. तर इथे मला काय दिसायला लागली, लाईन दिसायला लागली आणि म्हणून तिला म्हटलं गेलंय लाईन क्यू आर. आलं का लक्षात आता. हो. कोणाला नाही कळलं तर परत सांगेल, पटकन सांगा. लाईन क्यू आर हा, लाईन क्यू आर का म्हटलंय की पी पासून स्टार्ट झाले, म्हणजे ही जी दिसते ना तुम्हाला वरची लाईन ती, आणि क्यू पासून स्टार्ट होते म्हणजे ही जी खालची लाईन दिसते नाही, तर यातले सगळे पॉइंट्स एकत्र झाले की मग तो एक बनतो युनियन. युनियन म्हणजे युनिव्हर्सल. आणि मग तो युनिव्हर्सल सेट कोण आहे, ती पूर्ण लाईनच. कारण ही लाईन तुम्हाला लाईन बघायला जाल ना तुम्ही, क्यू आर लाईन बघितली ना तुम्ही, ते असं काही नाही बरं का, क्यू आर लाईनचं नाव तुम्ही क्यू आरच घ्या असं काही नाही. तुम्ही ह्या लाईनचं नाव क्यू पी जरी घेतलं ना तर लाईन म्हणजे काय अर्थ असतो माहितीये का, की दोन्ही साईडनी पुढे 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 जाणार. सेगमेंट थोडी म्हटलंय आपण. तुम्ही क्यू आर लाईन जी आहे, जरी तुम्हाला एवढंच दिसताना बोलताना तुम्ही क्यू आर म्हणतायत, पण ती वाढतच जाणार आहे ना. तुम्ही क्यू टी पण म्हणू शकताय लाईन. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की ही पूर्ण लाईनच म्हणजे तुमचा युनियन, ही दोन्ही रेचे सगळे पॉइंट्स. कळलं की नाही. ओके. फक्त काहींना सेट सबसेट हा मागचे ज्या व्हिडिओज आहे ना अल्जेब्राच्या मी पाठवते, त्यांना मग ते युनिव्हर्सल काय असतं, सबसेट काय असतं ते कळेल, तेव्हा जास्त चांगलं कळेल. अवनी मेसेज कर बरं मला, कळलंय का. ओके. हा, श्रेयाला कळलंय. अवनी बरं ठीक आहे. चला आता पुढचं जे आहे ते आहे राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रे कॉमन एंड पॉइंट आर. ओके. पहिले ना याच्यात खूप कन्फ्यूज होतं. हाय का, हाय नाही हाय, हा. आणि याचा आन्सर बघा, हे दिलेले दोन का आले. आता हे समजून घ्या बर का, की काय सांगितलंय, रे स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. क्यू आर कुठे दिसतोय तुम्हाला, क्यू आर नुसता इथपर्यंतच धरायचा का, रे क्यू काय सेगमेंट आहे का, रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर दिलेला आहे, म्हणजे सेगमेंट आहे म्हणजे इथपर्यंतच येईल, इथून आणि इथे दोन्ही साईडला इथे तो काय असेल, कट असेल. क्यू आर हा कट झालेला असेल. आणि मग आता आपल्याला त्याचे हा कोणाकोणाचा सबसेट आहे असं विचारलंय, की तो कोणाकोणाचा सबसेट आहे. मग
तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता क्यूटी, रे क्यूटीचा सबसेट आहे. रे क्यूटीचा सबसेट म्हणजे आता तुम्हाला सबसेट ह्या मी आता लगेच नाही पूर्ण सांगू शकत की आता सपोज इथे टी आणि एम आहे आणि इथे छोटासा आपला एखादा पी असेल, मग टी पी हा कोणाचा सबसेट आहे? टी एमचा सबसेट आहे. त्याच पद्धतीने आता तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्ही काय सांगू शकता मला की रे क्यू आरचा आर क्यू सेगमेंट हा सबसेट आहे, किंवा रे आर क्यूचा सबसेट आहे, किंवा रे क्यू एसचा सबसेट आहे. मग रे तुम्ही इथून एवढा जर हे बघा क्यू एस हा एवढा, पण तो रे ना, रे म्हणजे पुढे पुढेच जाणार, त्याचा सबसेट आहे. रे आर क्यूचा म्हणजे पुन्हा आर क्यू म्हणजे इथून पुढे पुढे जाणार, किंवा रे टी क्यू आता इथून असं इथून जरी पुढे पुढे गेला तरी हा पार्ट त्याच्यात इन्व्हॉल्व आहे म्हणजे त्याचा तो सबसेट आहे. अशा पद्धतीने हा समजतोय. तुम्ही सेट सबसेट ह्या मी तुम्हाला पाठवते. आता 4th वन